पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी क्षेत्रातूनही भरघोस शेती उत्पन्न मिळू शकतं। हीच बाब राधानगरी तालुक्यातील तळाशी येथील शेतकरी अरुण जाधव यांनी सिद्ध करून दाखवली आहे। माझगाव येथील अवघ्या 30 गुंठे क्षेत्रात त्यांनी वांग्याची लागवड केली आहे। सध्या दररोज सुमारे 300 किलो वांगी मिळत असून बाजारात या वांग्यांना चांगला दर मिळतोय। त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुद्धा माझगाव येथील अरुण जाधव यांच्या शेताला भेट देऊन पिकाची पाहणी केली। राधानगरी तालुक्यातील तळाशी येथील जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण जाधव आणि बबन बोंगाडे यांनी माझगाव इथं अवघ्या 30 गुंठे क्षेत्रात वांग्याची शेती केली आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख, प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश मिश्राम, कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी नुकतीच या शेताला भेट दिली। त्याचं कारणही तसंच आहे। 30 गुंठे शेतात लावलेल्या वांग्याच्या रोपांना भरघोस उत्पादन आलंय। त्यातून रोज सरासरी 300 किलो वांगी तयार होत आहेत। आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि प्रामाणिक मेहनत याच्या जोरावर कमी क्षेत्रातही जादा उत्पन्न घेता येतं, हे अरुण जाधव यांनी दाखवून दिले। जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही अशा पद्धतीचा अवलंब करावा असं जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले। जाधव यांनी 8 फूट रुंदीच्या सऱ्या सोडून 6 फूट अंतरावर वांग्याची लागवड केली आहे। ठिबक सिंचन प्रणालीचा वापर, वेळेवर खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि नियमित अंतर्गत मशागत यामुळे वांग्याचं उत्पादन जोमदार आहे। उत्तम दर्जा आणि चांगल्या आकारमानामुळे बाजारपेठेत या वांग्यांना चांगली मागणी आहे। यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेतकऱ्यांचं कौतुक करत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती नक्की फायदेशीर होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला। 30 गुंठ्यामध्ये त्यांनी वांग्याचा प्लॉट केलेला आहे। 8 फुटाची सरी सोडलेली आहे, पाण्यासाठी ठिबक वगैरे केलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित नियोजन केलेलं आहे। त्यांच्या शेतामध्ये 300 किलो वांगी दररोज निघत आहेत। तर एक चांगल्या पद्धतीचा प्रगतशील शेतकऱ्यांनी चांगला या ठिकाणी उपक्रम केलेला आहे। कमी क्षेत्रामध्ये योग्य नियोजन करून आणि योग्य कष्ट करून चांगले लक्ष देऊन त्यांनी हा प्लॉट यशस्वी केलेला आहे आणि त्यामधून चांगलं उत्पन्न त्यांना मिळत आहे। माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहील की अशा पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा वेगवेगळ्या पीक पद्धती आपण जर घेतली तर त्याचा नक्कीच आपल्या सर्वांना फायदा होईल। आणि या प्लॉटची माहिती घेण्यासाठी आपण अरुण जाधवजींच्या प्लॉटला भेट देऊन किंवा त्यांना संपर्क साधून त्यांच्याकडूनही माहिती घेऊ शकता आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग आपण करू शकतो। वांग्याचं उत्पादन नियमित असतं, शिवाय मागणी 12 महिने असते। बाजारपेठेची गरज, मागणी आणि शेतीबद्दल योग्य दृष्टी असेल तर शेती फायद्याची ठरते असं अरुण जाधव यांनी नमूद केलं। जवळजवळ पावसाळ्यात जूनमध्ये याच्या अगोदर दोडक्याचा प्लॉट होता आणि मिश्र पीक आम्ही वांग्याचं घेतलेलं होतं। आज अखेर आता इथं 1300 रोपं आम्ही लावलेले आहेत। त्याच्यामध्ये कलम केलेला आहे, खाली जंगली वांग्याचं रोप आहे आणि त्याच्यावरती कलम 1093चं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड पद्धतीचं पीक गेली 4 महिने जवळजवळ गावते। आज आता प्लॉट पूर्ण बहराला आलेला आहे। दररोज 300 किलो वांगी आज आम्हाला मिळतात। आमचा इथला बबन दिनकर बोंगारडे म्हणून आमचा शेतकरी आहे, वाटेकरी आहे, त्यानं अतिशय चांगल्या पद्धतीचं या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन याच्याखाली सुरू आहे आणि त्यामुळं आम्हाला दररोज आता गेली 1 महिना झाला दररोज 300 किलो वांगी मिळतात। शेती आता परवडत नाही असं म्हणणाऱ्यांनी अरुण जाधव यांचा आदर्श घेतला तर शेतकऱ्यांची निश्चितच प्रगती होऊ शकते।